अजब रमा राघवची जोडी। ये ना रमा, ये वेलकम। हे बघ तुझ्यासाठी केलंय डेकोरेशन। ही डिझाईन आहे ना पवित्राची आयडिया आहे। तुझ्यासाठी ना तुझं आवडीचं फेवरेट फूड किचन मध्ये तयार आहे। जावई बापू तुमच्या आवडीचं सुद्धा। आणि हे बघ तुझा फेवरेट फूड। रमाताई कशी आहेस तू? अगं गणपतीत गेलीस ती डिरेक्टली आज आलीस। सो हॅपी टू सी यू। जिची आई ही अशी असेल तिची मुलगी कशी असणार आहे? रमा खूप चिडलेली दिसते, काहीतरी नक्कीच झालंय। रमा तू असं का बोलतेस? हे बघ मला तू नेहमी हॅपीच असायला हवीस आणि त्यासाठी मी काहीही करू शकते। तुला अंकल गुरुजींनी कशी आमच्या लग्नाला परमिशन दिली नंतर ती नाकारली हे काय ना तुला? वेट अ मिनिट, हे तर तुला आधीच माहित असेल। हे जाणून घ्यायची काय गरज आहे? काय सांगतेस तू? कधी झालंय? वाट झाली तुझी नाटकं आता। ते ऍप इन्स्टॉल केलं होतं ना तू अश्विनीच्या फोन मध्ये, ते मला कळल्यानंतर तू आणखीन जास्त चिडली। तिथल्या बातम्या काढून घ्यायच्या होत्या ना तुला, पण त्याने नाही झालं तुझं काम। म्हणून ज्या लोकांची तू हेल्प घेतली त्या लोकांना पुराईत घरात पाठवलं तू। वाव सिरियसली वाव। तुझं जे डोकं आहे ना हे ब्रेन म्युझियम मध्ये सेफली ठेवायला पाहिजे। अगं इतक्या घड्याळ्या नवीन आयडिया येतात तरी कुठून का तुझ्या डोक्यात? लावण्याताई हे सगळं खरंय का? रमा त्या मिडल क्लास घरात तुझं कसं होईल त्याची काळजी वाटत होती म्हणून मी ते ऍप वगैरे प्लीज फॉरगेट दॅट। बघ तुमचं दोघांचं एकमेकांशी परफेक्ट जमतंय हे ज्या दिवशी समजलं पटलं मी आले ना त्या घरात आणि तुमच्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली ना मी। ही सगळी नाटकं आहेत का तुझी? वाच करा तुझी नाटकं। तू कशी आहे ना हे चांगलंच माहिती आहे मला। सो एनफ। रमा का स्वतःला ग्रास करून घेतेस? शांत हो प्लीज। बरं ठीक आहे, आता राघव म्हणतोय म्हणून शांतपणे शेवटचं सांगते मी तुला। मी लग्न करणार तर राघवशीच करणार आणि माझं लग्न राघवच्या फॅमिलीच्या परमिशनने आणि त्यांच्या आशीर्वादानेच होणार। तू काय विचार करते? तुला काय वाटतं? याने मला काहीही फरक पडत नाही। गेट दॅट क्लिअर, ओके?